हॅलो फ्रेंड्स, आज आपण इथे करत आहोत झणझणीत असा तांबडा रस्सा। आज आपण इथे एकदम अस्सल गावाकडच्या पद्धतीचा कोल्हापूर स्टाईल तांबडा रस्सा आज आपल्या किचनमध्ये तयार होणार आहे। एवढी भारी चव आहे, एकदा खाल्लात तर पुन्हा पुन्हा अशाच पद्धतीने बनवाल, एकदम झणझणीत। हॅलो फ्रेंड्स, मी शिल्पास कुकरीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर चला मग करूया अस्सल गावाकडच्या चवीचा तांबडा रस्सा। इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेला आहे। चिकन आधी आपल्याला छान स्वच्छ क्लीन धुवून घ्यायचं आहे। आता सर्वात आधी आपल्याला याला मॅरिनेट करायचं आहे। त्यासाठी आपण टाकूया 1 टीस्पून हळदी पावडर, 2 टेबलस्पून आपल्याला टाकायचं आहे लाल मिरची पावडर आणि 1 टेबलस्पून आपल्याला इथे टाकायचं आहे बेडगी मिरची पावडर। त्यामुळे कलर खूप सुंदर येतो, एकदम तांबडा रस्सा जसा असतो त्या टाईपमध्ये। त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकूया। एक मोठा चमचा भरून आपल्याला इथे टाकायचं आहे अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट। त्यानंतर एक मोठा चमचा भरून आपण इथे तेल टाकूया। त्यानंतर हे आपण सर्व पीसला आपण हा मसाला लावून घ्यायचा आहे आणि 15 ते 20 मिनिटे याला मॅरिनेट होण्यासाठी ठेवूया। तर सर्वात आधी आपल्याला आता इथे घ्यायचा आहे 1 कांदा आणि 1 टोमॅटो। हा कांदा आणि टोमॅटो आपल्याला छान बारीक कट करून घ्यायचा आहे, म्हणजे अशा प्रकारे चिरून घेऊया। आता इथे आपण एक वाटण तयार करायचं आहे। एक कांदा घ्यायचा भाजून, थोडासा खोबरा आणि कोथिंबीर। 20 मिनिट झालेले आहेत। तो कांदा आपला थंड होईपर्यंत आपण इथे फोडणी देऊया। ही भाजी जी आहे, चिकनचा रस्सा जो आहे तो आपण कुकरमध्ये करणार आहोत। त्यासाठी कुकर गरम करायचा आहे। त्याच्यामध्ये 3 मोठे चमचे आपल्याला तेल टाकायचं आहे। लक्षात घ्या, 1 चमचा आपण याच्यामध्ये तेल टाकलेला आहे। सर्व मिळून 4 चमचे तेल इथे मी वापरलेलं आहे। तेल छान गरम झाल्यानंतर आपण जे मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते या तेलामध्ये टाकूया। सर्व चिकन आपल्याला या तेलामध्ये टाकायचं आहे आणि 5 मिनिटं या तेलामध्ये चिकन जे आहे ते छान फ्राय करून घ्यायचं आहे। असं केल्यामुळे तुमचं जे चिकन आहे अतिशय स्वादिष्ट बनते। ओके फ्रेंड्स, लगेच पाणी टाकायची अजिबात घाई करू नका। या स्वतःचे पाणी सुटते, चिकनला खूप पाणी असते, त्यामुळे त्याचे स्वतःचे पाणी सुटेपर्यंत आपल्याला हे चिकन जे आहे ते तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचे आहे। त्यानंतर आपण इथे बारीक चिरलेला जो टोमॅटो आहे तो याच्यामध्ये टाकूया आणि परत एकदा छान मिक्स करून घेऊया। हा जो तांबडा रस्सा आहे खायला खूप मस्त लागतो, अगदी झणझणीत होणारा आहे आणि अस्सल तुम्हाला कोल्हापूरच्या स्टाईल पद्धतीने मी इथे दाखवत आहे। तर हे पहा, इथे आपण ज्या बाउलमध्ये चिकन मॅरिनेट केले आहे त्याच्यामध्येच मी अर्धा कप इथे पाणी टाकलेलं आहे। आता हे पाणी जे आहे ते आपण याच्यामध्ये टाकूया। मी हे पाणी कोमट करून टाकलेलं आहे। थंड पाण्याचा वापर अजिबात इथे आपण करायचा नाही। परत याला आपण गॅसवर ठेवूया। आता जे आपण वाटण तयार केलेलं आहे भाजून घेतलेलं, ते आता मिक्सरमध्ये आपण दळून घेणार आहोत। इथे मी गरम पाण्याचाच वापर केलेला आहे। परत एकदा आपल्याला इथे थोडंसं अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे आणि छान आपण हे मिक्स करून घेऊया। तुम्ही पाहू शकता इथे आपला कोल्हापुरी तांबडा रस्सा जो आहे, मटन मसाला चिकन मसाला कुठलाही असो, हे तुम्ही इथे घ्यायचं आहे। मी इथे चिकनचा तांबडा रस्सा घेतलेला आहे, अस्सल कोल्हापुरी स्पेशल आहे। तो इथे आपण 2 चमचे म्हणजे 2 टेबलस्पून आपल्याला हे घ्यायचं आहे। इथे मी काढून घेतले 2 टेबलस्पून। आता हा जो मसाला आहे तो आपल्याला या चिकनच्या ग्रेव्हीमध्ये टाकायचा आहे। दुसरा कुठलाही मसाला आपल्याला याच्यामध्ये वापरायचा नाही। गरम मसाला नाही किंवा आपला घरचा काळा मसाला वगैरे कुठलाही मसाला याच्यामध्ये टाकायचा नाही। फक्त हा जो तांबडा मसाला आहे तोच आपल्याला याच्यामध्ये टाकायचा। आता हे आपण वाटण तयार केलेलं आहे, कांदा खोबरा आणि कोथिंबीर। आता हे जे वाटण आहे ते आपण या सर्व चिकनच्या ग्रेव्हीमध्ये आणि चिकनमध्ये टाकून देणार आहोत। अर्धा किलोसाठी इथे मी 1 कांदा, मुठभर कोथिंबीर आणि खोबऱ्याचा जो 1 गुंड असतो त्याच्यातला अर्धा गुंड इथे मी वापरलेला आहे। एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे हे। आता आपण झाकण लावून या कुकरची फक्त 1च शिट्टी करणार आहोत। 1 शिट्टीच्या वरी अजिबात करू नका। एका शिट्टीमध्ये हे चिकन जे आहे ते एवढं छान शिजते ना। हे पहा, आपलं इथे चिकन बनून तयार झालेलं आहे। फक्त 1च शिट्टी केलेली आहे आणि याची तुम्ही रस्सा पाहत असाल किती मस्त झालेला आहे। तर पहा मंडळी, असा तयार झालेला आहे आपला अस्सल झणझणीत कोल्हापुरी तांबडा रस्सा। ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा आणि कशी झाली आहे ते मला लगेच कमेंट्समध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करा।
तुमच्या फ्रेंडला, तुमच्या फॅमिलीला नक्की शेअर करा. मी अशाच साध्या सोप्या झटकीपट होणाऱ्या रेसिपी तुमच्यासमोर घेऊन येत असते. तेव्हा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन भन्नाट रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.